तर जय महाराष्ट्र भावानो, आज का आपला पेपर नव्हता कारण आपला विषय मराठी होता आणि आज हिंदीवाल्याचा पेपर होता. मी तर टायपिंगला जाण्यासाठी आलो होतो, पण आज का माझं मन नव्हतं जायचं आणि गुकुळला बघून का मला जावं वाटत नव्हतं, कारण शाळेला मी पण असंच जात होतो. पण शेवटी गुकुळ बा म्हणला, मग नंतर मी चाललो होतो घराकडे आणि आता घरी जाऊन पहिले शिव्या खावं लागल आणि आज काय कारण सांगू हे विचार करत चाललो होतो, पण मला काय कारण सांगता येत नाही. हे आताचं तेवढं बघून मी बाहेर आलो, कारण सारखं त्यांचं चालूच असतंय, त्यामुळे तिचं का कोण मनावर घेत नाही. आल्याबरोबर पहिले दर्शन झालं, कारण मंदिर तांडाच्या पुढेच आहे आणि गेल्याबरोबर आबी दिसला आणि मला बघून डायलॉग मारत होता. आम्हाला बुडवायचे स्वप्न बघायला अवघड आहे. ह्याचं एवढं ऐकून झाल्यावर मी खाली बसलो आणि आमचं का संध्याकाळचं प्लॅन चालू होतं आणि अभि म्हणत होता आज हॉटेलला जायचं होतं संध्याकाळी, पण आता स्टिंग पिन घेतलो. अरे बेटी पुष्पा, ह्याचं तोंड घेऊन झाल्यावर मी दोघं जण बसलो, कारण दुपारी कोणच नसतंय, पुढे पण कोण नाही आणि मागे पण कोण नाही, त्यामुळे दुपारच्या वेळी काय पण करत नाही. त्यामुळे मी चालवतो पुढे फिरायला आणि समोरूनच पाणी वाहून जाते, त्यामुळे मी असं दगडावर पाठवून पुढे गेलो. आणि आता तुम्ही म्हणता फिरायला कुठे चालला, पण आमच्या केशगावात फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं लय काय आहे. चांगलं का तर सांगला जातो, पण आमची पोरं मध्ये येड्यानं करते, त्यामुळे ते चांगला शब्द असत राहते. तर तुम्ही म्हणता हे कोण आहे, पण ते माझा बारका भाऊ होता, त्यामुळे तुम्ही कधी एवढं मनावर घेऊ नका. पुढे चाललो होतो तेवढ्याच मागून कुंदर वळलं, मागं वळून बघितलं हिने माझ्याकडे पळत येत होता आणि हिने आल्यावर आता ग बसत नाही आणि आता हिने दगड घेऊन चिंच पाडत होता, पण हिने चिंच पाडल्याशिवाय राहिलेलं नाही बघा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.